खेळी आहे. अफलातून खेळी अगोदरच्या सामन्यात देखील वैयक्तिक 29 धावेंची खेळी आली होती. आता देखील त्याच एक्सेलेंटनं जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 9 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 2 सलामीवर फलंदाज आहेत दुसरीकडून. अन्नू गायकवाड बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. अन्नू एक स्वाभाविक खेळ आहे, शांत संयमी, परंतु आता अन्नू पन्नू बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न. दुसरा लगातारचा निर्धाव चेंडू आहे. प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आता खऱ्या अर्थानं गोलंदाज स्वतःला म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. ऋतिक चांगला कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, टिपलाय जेल. पन्नू गोल्डन डकचा शिकार. क्वॅक क्वॅक. पाचच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच बाकी होता. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर केदार देसाई. एक अष्टपैलू खेळ आणि त्या बळावर ठरतोय. संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल होतोय. केदार आपण या असाल तर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर आपण त्वरित मंचाच्या दिशेने या. रजत गोलंदाजी मार्कवर. एक अष्टपैलू अशी खेळी ज्याची राहिली होती, थोडक्यात हुकला होता, परंतु यावेळेला कमबॅक करून दिलाय. चांगली गोलंदाजी, टिच्चून मारा, सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बॅटची टो एज जातोय चेंडू सीमा रेखावर षटकाराच्या रूपानं. बडी मछली जाल में फसी है. सिद्धू बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. आता शांत आहे. आता डगआउट एक आशाभूत नजरेनं विनय सारख्या खेळाडूकडे पाहत आहे, परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना 2 पराभूत संघ आणि त्यातील 3 आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा ग्रुप ए मधील पहिला संघाचं नाव आहे साई श्रद्धा क्रीडा मंडळ. दुसरीकडून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. प्रयत्न असफळ आहे, परंतु चांगली गोलंदाजी. आतापर्यंत रजत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळते. 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 12 धावा ह्या धावफलकावर येताना पुन्हा एकदा सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड. केदार देसाई असेल तर आपण या अगोदर मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. एक बहरदार शानदार खेळ ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 13 धावेंची खेळ आणि 6 चेंडू हाताळत असताना पहिलं षटक. 5 धावा ह्या धावफलकावर दिले होते. त्या कारणास्तव आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहात. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सत्कार देण्यात येईल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी ही मानाची सन्मानाची ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग
ही करावी लागेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. केदार देसाई अतिशय बहरदार खेळ आणि त्या बळावर मन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत धावफकावर आपण पाहायला गेलं तर 14 धावा 2.1 चेंडूंचा खेळ. हीच ती वेळ आहे. कर दिखाऊ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न होता. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. पडल स्वीप. सिंगल धावफकामध्ये ऍड होत असताना दुसरी घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाब्यावर समाधान मानावं लागतंय. धावफकावर आतापर्यंत 16 धावा 2.3 चेंडूंचा खेळ. धावेंना रोख लागावला. एखादा येणारा चौकार नक्कीच प्रेशर रिलीज करून जाईल, परंतु येणार का ती येणारी. आता काय वेळ दर्शवेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत, चांगला टप्पा. कोशिश तो जारी है, आ देखे कोण किस पे भारी है. एक सुंदर अशी स्पर्धा, एक आठवणीत राहणारी स्पर्धा. अर्थातच साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 पहिला गडी. अतिरिक्त धाव नक्कीच धावफकामध्ये ऍड, परंतु धावचीच्या रूपानं गडी बाद. दोन 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 18 धावा नक्कीच धावफकावर आहेत, परंतु अनिश नवीन फलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट असतं तर नक्कीच काम फिट झालं असतं. सिंगल धावफकामध्ये ऍड. 19 धावा ह्या धावफकावर. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येथून जोखीम घ्यावी लागेल, येथून रिस्क घ्यावी लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी ही मानाची सन्मानाची साई श्रद्धा गोविंद पथक ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला वर्षभराची अर्थातच 365 दिवसांची ही लॉंग वेटिंग करावी लागेल. ते आता कोणाला करावी लागेल, कोणाला ह्या स्पर्धेत जिवंत राहावं लागेल, ती आता येणारी ती काळ वेळ दर्शवेल. DJ उमेश पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना 20 धावा ह्या आतापर्यंत धावफकावर. ते येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 धावा किती, येणारे 6 चेंडू किती धावांचा मजल, किती धावांचं टार्गेट आता धावफकावर लगावला जातोय. ट्वेंटी 21 धावा धावफकावर. गोलंदाजी मार्कवर मॅडी. पहिला चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. गडी बाद. 5वा बॅक टू द पार्ट. यावेळेला काय बॅटची टो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा गडी जसा येतोय तसा आता अंकू परताळतोय. आता तणाव आहे, आता प्रेशर आहे, आता दबाव आहे, आता सन्नाट आहे. येथून येणारा 1 ते 2 चौकार नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक, परंतु तो कमबॅक कोण करून देणार. तो कमबॅक आता करावा लागेल. नवीन फलंदाज प्रणय येतोय.
एक संपूर्णतः डगआउट एक त्या आशाभूत नजरेनं पाहत आहे. क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं हे पहिलं प्रेम आम्हाला त्या चमचमत्या ट्रॉफीला जिंकून द्यायचं आहे. जे जिंकून कोण देणार ते उद्याचा दिवस तो सुपर संडे हा कळवणार. परंतु आतापर्यंत तणाव आहे, प्रेशर आहे, आतापर्यंत सन्नाट आहे. एखादा चौकार यावेळी तितकाच गरजेचा असेल. 22 धावा धाफकावर अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे तीन चेंडूमध्ये एखादा चौकार येईल का? येईल. आलाय पहिला. आता 26. आता धावफक खोलताय, फुलताय. 26 धावा धाफकावर. धन्यवाद डीजे. 26 धावा धाफकावर. आता येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा टिचून मारा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गडीबाद धावचीच्या रूपानं परताळतोय. DJ Umesh. धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावा धाफकावर. नवीन फलंदाज बॅट्समन नेम प्लीज. अभिषेक आहे. एक्स्ट्रा प्लेयर पाठवत जा. इथे टेक्निकल टीमला प्रॉब्लेम होतोय. गडीबाद शेवट गोड आहे. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 26 धावेंवर ह्यावेळेला रोखवलं जात आहे. आता येणारे 27 धावांचं लक्ष एक माफक आव्हान. कशा प्रकारे टार्गेट चेस केला जातोय की दुसरीकडून डिफेंड केला जातोय हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा ऐकूयात डीजे मॅनला.
पहिला कोणासाठी गोड निर्धाव चेंडू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा येतोय आम्ही तोपर्यंत डीजेच्या दिशेनं. पन्नू चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 7 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर एक यंगस्टर विनय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा या धावफलकावर खर्ची पडत असताना आपण पाहतोय. हलक्या हाताने पुश केलाय, सिंगल धाव पुन्हा एकदा हे धावफलकामध्ये ऍड केली जाते. येथून रिस्क घ्यावी लागेल, येथून प्रयत्न करावे लागतील. खर तर वेळेची योग्य किंमत हे वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी खऱ्या अर्थानं 4 रुपयाला विकत घेतला जातोय आणि संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने हा रद्दीमध्ये विकला जातोय. म्हणून सातत्यानं म्हटलं जातं ना की जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. आखोडी टप्प्याचा चेंडू होता, यावेळेला पुरेपूर प्रहार आक्रमण हल्ला. केदार यावेळेला एक वेगळ्या लहरामध्ये आलाय. आता एक्सेलेट करतो आता रणनीतीनं एक कॅल्क्युलेशन क्रिकेट हे केदार यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलोय. लगातारचा दुसरा येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. 16 धावा है धावफलकावर. आता पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. जब बड़े शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है. हा दिमागावर हल्ला आहे. बाफुट लावून पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न पंच केला होता परंतु सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड. 2 षटकांचा खेळ धावफलक 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. आता मॅचचं इक्वेशन काय आहे आमचा मुख्य स्क्रीन नक्कीच यावेळी दर्शवय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी आतापर्यंत 18 धावा ह्या धावफलकावर. आता 12-9 इक्वेशन हे धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. अभिषेक नवीन गोलंदाज. पहिला चेंडू लाईन लेन थोडासा भरकडतोय, येतोय 1+4 वाईट +4. आता मॅचचं समीकरण काय आहे? 12-4. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. क्रिकेटला आता एन्जॉय करतोय केदार. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतोय अगदी मैदानाला आग लावतोय. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साईराज 11. चला त्वरित आपण दोन्ही संघाला विनंती असेल टॉस के बॉसच्या दिशेने दाखलवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल.